स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नेक्स्ट जन विद्याधन या चॅनलमध्ये. इथं आपण सुरू केलं आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रिव्हिजन बॅच. इथं आपण मॅथची संपूर्ण रिव्हिजन करतोय. आज आहे आपला दिवस 3रा. आज आपण चॅप्टर घेतोय अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय त्याआधी आपण समजू. सिक्वेन्स म्हणजे काय. सिक्वेन्स म्हणजे काय, अ सेट ऑफ नंबर्स इन विच नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर कसे असतात 1 2 3 4 असे आपण अरेंज करतो अप टू इन्फिनिटी पर्यंत. हा जो नॅचरल नंबरचा ग्रुप आहे यालाच आपण म्हणतो सिक्वेन्स. आता यांची ऑर्डर बघा, ही ऑर्डर कशी आपण एक डिफाईन केलेली ऑर्डर आहे, बरोबर ना. म्हणून आपण ह्या नंबर्सला म्हणतो सिक्वेन्स. ठीक आहे. तर सिक्वेन्स म्हणजे काय आपल्याला समजलं. सिक्वेन्स म्हणजे नंबरचा असा ग्रुप की त्यामधील नंबर्स हे अरेंज केलेले एका कोणत्या तरी ऑर्डरने, त्याला म्हणतो आपण सिक्वेन्स. पण एपी म्हणजे काय, आता बघा तुमच्या घरामध्ये सीडी असेल आहे ना, तुमच्या घरामधील जी सीडी आहे ती अशा पद्धतीने की अशा पद्धतीने बघा बरं, एक पायरी इथं एक पायरी इथं आणि दोन पायऱ्या सोडून एक पायरी इथं, परत एक पायरी इथं आणि एक पायरी इथं. आता बघा ह्या सीडी मध्ये तुम्हाला जर सीडीवर वरती चढायचंय, पहिल्या पायरीवर गेले तुम्ही, पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर गेले, तिथून तिसऱ्या पायरीवर गेले, चौथ्या पायरीवर गेले, पाचव्या पायरीवर गेले, तुम्ही वरती चढू शकता, बरोबर की नाही. पण तुम्ही ह्या सीडीनं, आता तुम्ही तुमच्या घरामध्ये ही सीडी लावली, पहिल्या पायरीवर गेले, दुसऱ्या पायरीवर गेले, तिसऱ्या पायरीवर जाता जाता तुम्ही धपकन पडले की नाही तोंडावर. असं आपल्याला पडायचंय का, नाही. मग आपण आपल्या घरामध्ये सीडी कशी लावतो, अशा पद्धतीने लावतो की दोन पायऱ्यांमधील डिस्टन्स हा सेम आहे. जर दोन पायऱ्यांमधील डिस्टन्स सेम असेल तर अशा नंबरच्या ग्रुपला, म्हणजेच दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधील डिस्टन्स किंवा डिफरन्स जर सेम असेल तर अशा सिक्वेन्सला म्हणायचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. समजलं. म्हणजे ही सीडी ना, ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या डिफरन्सचं एक्झाम्पल आहे. हा क्वेश्चन बघा. आता प्रॅक्टिस सेट मधील पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. दोन सिक्वेन्स दिले तुम्हाला, त्यापैकी तुम्हाला बघायचं आहे एपी आहे की नाही. ठीक आहे. आता पहिला सिक्वेन्स घेऊ आपण, पहिला सिक्वेन्स लिहून घेऊ. ठीक आहे. 2 4 6 8 अप टू इन्फिनिटी हा आपल्याला सिक्वेन्स दिलाय. जेवढ्या टर्म्स दिल्या त्यांना तुम्हाला कन्सिडर करायचंय फर्स्ट टर्म सेकंड टर्म. ठीक आहे. देअरफॉर फर्स्ट टर्म लिहा, फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2, सेकंड टर्म t2 इज इक्वल टू 4, थर्ड टर्म t3 इज इक्वल टू 6, फोर्थ टर्म t4 इज इक्वल टू 8. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता डिफरन्स फाइंड करायचा आहे आणि डिफरन्स सेम असला पाहिजे. सेम असेल तर एपी आहे, सेम नसेल तर एपी नाही. ठीक आहे. डिफरन्स कसा फाइंड करतो, d इज इक्वल टू t2 मायनस t1. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घेणार, सबट्रॅक्शन करणार. t2 इज इक्वल टू 4 मायनस t1 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. त्यानंतर डिफरन्स अजून 2-3 वेळा डिफरन्स फाइंड करायचा आहे तुम्हाला. d इज इक्वल टू t3 मायनस t2 इज इक्वल टू t3 इज इक्वल टू 6 मायनस t2 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. अजून एक डिफरन्स d इज इक्वल टू t4 मायनस t3 इज इक्वल टू t4 8 मायनस t3 इज इक्वल टू 6, 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. डिफरन्स सेम येतोय ते लिहायचंय तुम्हाला. देअरफॉर डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कसा आहे, आर सेम, सेम आहे. आणि जर सेम असेल देअरफॉर गिवन सिक्वेन्स, दिलेला सिक्वेन्स हा काय आहे, दिलेला सिक्वेन्स आहे एपी. गिवन सिक्वेन्स इज अन एपी. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल घ्या, 2 5/2 3 7/3. या एक्झाम्पल मध्येच म्हणजे पुस्तकामध्येच थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक काय झालेली बघा, आपण दुरुस्त करू. हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर 3 ऐवजी 2 असायला पाहिजे. ठीक आहे. तिथे 2 असेल तरच आपण सॉल्व्ह करू शकतो. आता टर्म्स कन्सिडर करा. टर्म्स काय काय दिले तुम्हाला, फर्स्ट टर्म दिली t1 इज इक्वल टू 2, सेकंड टर्म t2 इज इक्वल टू 5/2, थर्ड टर्म दिली, थर्ड टर्म t3 इज इक्वल टू 3 अँड फोर्थ टर्म t4 इज इक्वल टू 7/2. डिफरन्स फाइंड करू. d इज इक्वल टू फॉर्म्युला t2 मायनस t1 इज इक्वल टू t2 इज इक्वल टू 5/2 मायनस t1 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू, या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करायची आपल्याला. ठीक आहे. सबट्रॅक्शन होईल का, बेस सेम असेल तर सबट्रॅक्शन होईल. फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करण्यासाठी बेस सेम असायला पाहिजे. बेस सेम दिला नाही, मग आपण बेस सेम करून घेऊ. बेस कसा सेम करतो आपण, याच्या बेसला 2, याच्या बेसला आपण काहीच नसेल तर 1 लिहू शकतो आणि हा सेम करायचा आपल्याला.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, या 1 ने 5/2 ला मल्टिप्लाय करू, 1 ने मल्टिप्लाय केलं तर 5/2 ऍज इट इज, मायनस या 2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू, 2 into 2, 2 2 जा 4 अपॉन 2 into 1, 2 1 जा 2 इज इक्वल टू न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करा, बेस सेम झाला की न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची, 5 minus 4 is equal to 1 upon 2 as it is, डिफरन्स किती आला 1 upon 2. अजून एक डिफरन्स फाइंड करू, डिफरन्स d is equal to t3 minus t2 is equal to t3 is equal to 3 minus t2 is equal to 5 upon 2. करा सबट्रॅक्शन, बेस सेम आहे का नाही, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 into 2 6 upon 2 into 1 2 मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं तर 5 upon 2 as it is राहील is equal to न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 6 minus 5 is equal to 1 upon 2 as it is. अजून एक डिफरन्स फाइंड करू, d is equal to t4 minus t3, t4 is equal to 7 upon 2 minus t3 is equal to 3 is equal to क्रॉस मल्टिप्लाय करा, ठीक आहे, 7 upon 1 ने जर 7 upon 2 ला मल्टिप्लाय केलं तर 7 upon 2 as it is, मायनस 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 upon 1 ला तर होईल 6 upon 2 is equal to 7 minus 6 is equal to 1, डिनॉमिनेटर 2 as it is. डिफरन्स बघा, डिफरन्स कसा येतोय सेम, डिफरन्स जर सेम असेल तर तुम्ही हे जे सेंटेन्स आहे ते ऍज इट इज तिथे लिहू शकता, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर सेम. जर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधील डिफरन्स सेम असेल तर दिलेला सिक्वेन्स हा काय आहे एपी लिहायचं, दिस इज अन एपी. आणि जर डिफरन्स सेम नसेल तर तुम्ही म्हणणार दिस इज नॉट एन एपी, ठीक आहे. यानंतर पुढचा टॉपिक आहे nth टर्म ऑफ एन एपी. त्याचा फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता ही समजा एक एपी आहे 7 13 19 25. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म या चार टर्म्स आपण लिहू शकतो. पण ह्या एपी मधील 19व्या पोझिशनला 19th टर्म कोणती असेल ती जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे. त्यातील ए म्हणजे काय, ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे काय कितव्या पोझिशनची टर्म फाइंड करायची, 19व्या पोझिशनची म्हणजे तो एन पुट करायचा. डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स. आणि हा दिलेला क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन 2 वर्ष 2024 आणि 2025 दोन्ही पण वर्षी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. सुरुवातीला काय घ्यायचं, सुरुवातीला गिवन लिहून घ्यायचं. गिवन तुम्हाला एपी दिली, गिवन एपी इज काय एपी दिली 7 13 19 and 25 अप टू इन्फिनिटी. यावरून आपण काय लिहू शकतो, यावरून आपण फर्स्ट टर्म त्याला आपण एक ए कन्सिडर करतो, ए लिहू शकतो, ए इज इक्वल टू 7. त्यानंतर डी लिहू शकतो, डी चा फॉर्म्युला काय, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू 13 मायनस T1 इज इक्वल टू 7 इज इक्वल टू 13 मायनस 7 इज इक्वल टू किती 6. त्यानंतर एन माहिती आहे आपल्याला, कोणत्या पोझिशनची टर्म फाइंड करायची आहे 19 पोझिशनची. एन इज इक्वल टू 19 पुट करू आणि आपल्याला काय फाइंड करायचंय, आपल्याला T19 टर्म फाइंड करायची इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला लिहायच्या आधी लिहा वी नो दॅट, आपल्याला माहित आहे काय फॉर्म्युला. लिहा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. व्हॅल्यू पुट करा, Tn is equal to 19 is equal to a is equal to 7 plus n is equal to 19 minus 1 and d is equal to 6. Simplification, 7 as it is plus 19 minus 1 is equal to 18 into 6 is equal to 7 plus 18 into 6 is equal to किती 18 into 6 is equal to 108. 7 plus 108 is equal to किती होतील 115. 115 115 ही 19वी टर्म आहे या एपीतील. ठीक. आता हा क्वेश्चन बघा, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. एक सिक्वेन्स दिलाय पण सिक्वेन्सच दिला नाही तुम्हाला. तुम्हाला एक फॉर्म्युला दिलाय Tn इज इक्वल टू 3n मायनस 1 आणि तुम्हाला असं सांगितलंय की फर्स्ट टर्म फाइंड करा. आता फर्स्ट टर्म फाइंड करायची म्हणजे काय करायचंय आपल्याला, n इज इक्वल टू 1 पुट करायचा आहे. n काय सांगतो, n सांगतो की ती टर्म कोणत्या पोझिशनला आहे, बरोबर आहे की नाही. समजा एक एपी दिली तुम्हाला 2 4 6 8, तर हा 8 कोणत्या पोझिशनला आहे, फोर्थ पोझिशन, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना T4.
म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय, जर फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे तर तुम्हाला फाइंड करायचं आहे T1, बरोबर आहे की नाही. आणि इथं आपल्याला Tn चा फॉर्म्युला दिलाय, Tn इज इक्वल टू 3n मायनस 4. फर्स्ट टर्म फाइंड करायची म्हणजे n इज इक्वल टू 1 पुट करायचं आहे, इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 1 मायनस 4 इज इक्वल टू 3 इंटू 1 3 मायनस 4 इज इक्वल टू 3 मायनस 4 इज इक्वल टू -1. म्हणजे फर्स्ट टर्म काय त्या गिवन सिक्वेन्सची फर्स्ट टर्म आहे -1. यानंतर पुढचा टॉपिक आहे सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी. यानंतर पुढचा टॉपिक आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. दोन फॉर्म्युले त्यासाठी, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे, पण हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म गिवन दिलेली असेल त्यावेळेस. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. हा फॉर्म्युला फर्स्ट टर्म लास्ट टर्म दिलेली असेल तरच वापरायचा, आणि हा फॉर्म्युला तुम्ही कधीही वापरू शकता. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. एपी दिली का तुम्हाला, नाही, पण तुम्ही एपी लिहू शकता. कशी लिहू शकता, नॅचरल नंबर्स वरून. नॅचरल नंबरची एपी काय असते, गिवन एपी इज. नॅचरल नंबर्स असतात 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत, बरोबर आहे ना. 1 2 3 4 फर्स्ट टर्म्स लिहिल्या तुम्ही लास्ट टर्म पण लिहू शकता नॅचरल नंबरचे. नॅचरल नंबरचा लास्ट टर्म असतो n, बरोबर ना. n इज इक्वल टू नॅचरल नंबर्स, असं आपण लास्ट टर्म पण लिहू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, गिवन लिहून घ्यायचं. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय पुट करायचंय, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n माहित पाहिजे, a माहित पाहिजे आणि d माहित पाहिजे, बरोबर ना. a म्हणजे फर्स्ट टर्म, a इज इक्वल टू माहिती आपल्याला 1. त्यानंतर डिफरन्स, नॅचरल नंबरचा डिफरन्स असतो 1. कसा काढला, कॉन्झिक्युटिव्ह टर्मची आपण सबट्रॅक्शन केली, t2 मायनस t1, 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू n म्हणजे लास्टला जी टर्म आहे तिची पोझिशन, लास्टला जी टर्म आहे ती n आहे, तिची पोझिशन काय आहे, तिची पोझिशन पण nच असणार. ठीक आहे, कारण इथं बघा फर्स्ट टर्मची पोझिशन आहे 1, सेकंड टर्मची पोझिशन आहे 2, थर्ड टर्मची पोझिशन आहे 3 आणि फोर्थ टर्मची पोझिशन 4. म्हणजे जी टर्म आहे पोझिशन पण तीच असेल. लास्ट टर्म n आहे, पोझिशन पण n असेल. n इज इक्वल टू n पुट केला, आपल्याला काय फाइंड करायचंय, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे Sn. ठीक आहे, आपल्याला फर्स्ट टर्म पण माहितीये, लास्ट टर्म पण माहितीये, म्हणजे आपण हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे, फॉर्म्युला लिहा. वी नो दॅट फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म इज इक्वल टू Sn ऍज इट इज राहील, n इज इक्वल टू nच पुट करायचं आहे आपल्याला. फर्स्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 1 प्लस लास्ट टर्म दिली आपल्याला n. ठीक आहे, इज इक्वल टू n अपॉन 2 ने जर ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय जर केलं, n अपॉन 2 इंटू 1 किती होतील, n अपॉन 2 प्लस n अपॉन 2 इंटू n, n इंटू n होईल n स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 होईल 2 इज इक्वल टू दोन फ्रॅक्शनची ऍडिशन करायची आहे, बेस सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन होईल, ऍडिशन झाली n प्लस n स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू n अँड n स्क्वेअर मधून आपण n कॉमन घेऊ शकतो. n जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, n प्लस 1 अपॉन n. हे तुमचं सोल्युशन.